शेतकरी बांधवांनो, एक प्रश्न आहे. तुमच्या शेतात ठिबक आहे, पाणी एकदम वेळेवर देता, खत पण काही कमी करत नाही, तरी सुद्धा ऊस 100 टनाच्या पुढे का जात नाहीये? म्हणजे जर ठिबक लावून सुद्धा आपला ऊस 70-80 टनांवरच अडकला असेल, तर आजची ही माहिती शेवटपर्यंत नक्कीच पहा. कारण आज आपण ठिबक कसं वापरायचं ह्याबद्दल नाही बोलणार, तर ठिबकच्या डिझाईनमध्ये अशा कोणत्या 5 मोठ्या चुका होतात ज्या थेट आपल्या उत्पादनावर परिणाम करतात ते समजून घेणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी हे 100 टनांचं कोडं आहे तरी काय, मग ऊस नक्की पाणी पितो तरी कसा, त्यानंतर त्या डिझाईनमधल्या 5 मोठ्या चुका कोणत्या आहेत, आपल्या शेतात त्या कशा ओळखायच्या, आणि विशेष म्हणजे ठिबक न बदलता यावर उपाय काय आहेत, आणि शेवटी जास्त उत्पादन मिळवण्याचा खरा मार्ग कोणता. चला मग सुरुवात करूया या 100 टनाच्या कोड्यापासून. एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना आधी मान्य करावी लागेल की शेतात फक्त ठिबक लावलं म्हणजे 100 टन उत्पादन मिळणारच अशी काही गॅरंटी नसते. हे आकडे बघा जरा. जे शेतकरी ठिबक वापरतात त्यांच्यापैकी फक्त 22% शेतकरीच 100 टनांच्या पुढे जातात, आणि जवळजवळ 45% शेतकरी ते 70 ते 85 टनांवरच अडकून पडतात. म्हणजे बघा, ही समस्या किती मोठी आणि किती सामान्य आहे. आणि या सगळ्या समस्येचं मूळ ह्या एका वाक्यात दडलंय. ठिबक सिंचन म्हणजे काय? ती एक मशीन आहे, शेतीतली बुद्धी नाही. आणि जर त्या मशीनची रचनाच म्हणजे तिचं डिझाईनच चुकलेलं असेल, तर तंत्रज्ञान कितीही भारी असलं तरी पाहिजे तसं उत्पादन मिळणारच नाही. बरं, आता त्या डिझाईनच्या चुका समजून घेण्याआधी एक साधी गोष्ट समजून घेऊया की आपला ऊस पाणी आणि खत घेतो तरी कुठून. सगळा खेळ आहे मुळांच्या कार्यक्षेत्राचा, म्हणजे रूट झोनचा. याला मनी झोन सुद्धा म्हणतात. का? कारण ऊसाची जवळजवळ 75% कार्यक्षम मुळं, जी खरं पाणी आणि खत उचलतात ना, ती जमिनीपासून फक्त वरच्या 1.5 फुटात म्हणजे 45 सेंटीमीटरच्या थरातच असतात. याचा सरळ अर्थ काय की आपण जे काही पाणी आणि खत देतोय ते जर बरोबर ह्याच भागात पोचलं तरच त्याचा 100% फायदा होणार आहे. आणि इथेच खरी गंमत आहे. बघा, प्रत्येक प्रकारच्या जमिनीत पाणी वेगवेगळ्या प्रकारे पसरतं. म्हणजे जी जड काळी चिकणमाती असते तिच्यात पाणी हळूहळू मुरतं, पण बाजूला जास्त पसरतं, एक मोठा चट्टा तयार होतो. आणि याच्या उलट जी हलकी मुरमाड किंवा वाळूसारखी जमीन असते तिथे पाणी थेंब पडल्या पडल्या सरळ खाली जातं, आजूबाजूला पसरतच नाही. मग आता विचार करा, सगळ्या जमिनींसाठी एकच डिझाईन कसं चालेल? हीच तर सर्वात मोठी चूक होते. चला तर मग आता त्या 5 मुख्य डिझाईन चुका बघूया, ज्यामुळे ठिबक असून सुद्धा आपलं उत्पादन 70-80 टनांवरच अडकून राहतं. पहिली आणि सगळ्यात जास्त होणारी चूक, 2 इमीटरमधलं अंतर जमिनीनुसार न ठेवणं. हलक्या जमिनीत जर तुम्ही जास्त अंतर ठेवलं तर 2 थेंबांच्या मध्ये कोरडी जागा राहते. या कोरड्या जागेमुळे मुळांची साखळीच तुटते. शेतात हे लगेच दिसतं. एकाच सरीत काही ऊस एकदम जाड तर काही बारीक राहतात, आणि याचा थेट परिणाम म्हणजे फुटव्यांची संख्या 15 ते 20% कमी होते. दुसरी मोठी चूक होते पट्टा पद्धतीत, जिथे 2 सऱ्यांसाठी मध्ये फक्त एकच लॅटरल टाकली जाते. यामुळे काय होतं, जी सरी लॅटरलच्या जवळ आहे तिला भरपूर पाणी आणि खत मिळतं आणि ती एकदम जोमात वाढते. पण जी दुसरी लांबची सरी आहे तिच्यापर्यंत पाणी आणि खत नीट पोहोचतच नाही आणि ती कमजोर राहते. यामुळे उत्पादनात थेट 12 ते 18% घट येते. तिसरी चूक थोडी टेक्निकल आहे. म्हणजे इमिटरमधून पडणाऱ्या पाण्याचा वेग LPH हा जमिनीच्या प्रकाराशी जुळत नाही. समजा हलकी जमीन आहे आणि तुम्ही कमी वेगाचा म्हणजे 2 LPHचा इमिटर वापरला तर पाणी मुळांपर्यंत पोचण्याआधीच पसरून जातं, आणि याउलट भारी जमिनीत जास्त वेगाचा म्हणजे 4 LPHचा इमिटर वापरला तर पाणी मुळांच्या पण खाली निघून जातं. दोन्ही परिस्थितीत आपलं 20 ते 30% पाणी आणि खत वाया जातं. चौथी चूक पाणी देण्याच्या पद्धतीत आहे. जमिनीला गरज आहे की नाही हे न बघता रोज ठराविक वेळ पाणी देणं. आपल्याला वाटतं आपण रोज पाणी देतोय, पण यामुळे होतं काय की मुळांच्या जवळ सतत पाणी साचून राहतं. क्षार जमा होतात आणि नाजूक मुळांची टोकं जळतात. शेतात पिवळे चट्टे दिसणं किंवा खोडवा नीट न फुटणं ही त्याचीच लक्षणं आहेत. यामुळे खत उचलण्याची क्षमता 25 ते 30% कमी होते. आणि 5वी चूक म्हणजे ऋतूनुसार पाणी देण्याचं नियोजन न बदलणं. साहजिक आहे, उन्हाळ्यात पिकाला जास्त पाण्याची गरज असते आणि हिवाळ्यात कमी,
पण अनेकदा वर्षभर एकच टाइमटेबल वापरलं जातं. यामुळे हिवाळ्यात शेतात चिखल होतो आणि मुळं सडतात, तर उन्हाळ्यात पिकाला ताण बसतो. याचा थेट परिणाम म्हणजे ऊसाच्या वाढीच्या मुख्य काळातच 15 ते 20% उत्पादन घटतं. तर मग ह्या चुका आपल्या स्वतःच्या शेतात कसा ओळखायच्या? आपलं शेतच आपल्याला सगळं काही सांगत असतं, फक्त त्याची भाषा आपल्याला कळायला पाहिजे. चला काही सोपे लक्षणं बघूया. समजा तुमचा ऊस हिरवा गार दिसतोय पण जाडच होत नाहीये, तर समजून जा एकतर इमिटरचं अंतर चुकलंय किंवा सिंगल लॅटरलचा प्रॉब्लेम आहे. शेतात अचानक पिवळे पट्टे दिसू लागले, याचा अर्थ पाणी सगळीकडे सारखं पोचत नाहीये. ऊस लोळतोय का, म्हणजे एका बाजूच्या मुळांना ताकदच मिळत नाहीये. आणि खोडवा जर उशिरा आणि कमी फुटत असेल तर पक्क समजा की पाणी फक्त वरच्या थरातच राहतंय, खाली मुळांपर्यंत जातच नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यावर उपाय काय? आणि चांगली बातमी ही आहे की यासाठी तुम्हाला सगळं ठिबक काढून नवीन टाकायची अजिबात गरज नाहीये. पाणी देण्याच्या पद्धतीत काही सोपे बदल केले तरी खूप मोठा फरक पडू शकतो. हे आकडेच बघा, फक्त सिंचनाचं नियोजन बदलल्यावर फुटव्यांची संख्या वाढते, ऊसाची जाडी वाढते आणि उत्पादन थेट 70-80 टनांवरून 95 ते 110 टनांपर्यंत जाऊ शकतं. आणि हे सगळं खताचा एकही रुपया न वाढवता. तर काय करायचं? पहिलं, रोज थोडं पाणी देण्याऐवजी एक दिवस आड पण जास्त वेळ पाणी द्या, म्हणजे पाणी खोलवर मुळांपर्यंत पोचेल. दुसरं, कडक उन्हाळा असेल तर पाणी एकदम न देता सकाळी थोडं आणि संध्याकाळी थोडं असं विभागून द्या. आणि तिसरं, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची ताकद वाढवण्यासाठी जिप्सम किंवा शेणखतासारख्या सेंद्रिय खतांचा वापर करा. तर ह्या सगळ्या माहितीमधून आपल्याला उच्च उत्पादनाचा खरा मार्ग सापडतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर ठिबक सिंचन लावूनही उत्पादन वाढत नसेल तर दोष खताचा नाही, दोष डिझाईनचा आहे. आपण किती पाणी दिलं यापेक्षा ते पाणी मुळांपर्यंत योग्य जागी, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने कसं पोहोचवलं यावरच आपल्या ऊसाचं टनेज ठरलेलं आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा. तुमच्या शेतात ठिबक आहे का आणि तुमचं उत्पादन किती येतंय हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. ऊसाच्या शेतीबद्दल अशीच अचूक आणि व्यावहारिक माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ही माहिती ठिबक वापरणाऱ्या आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.